अप्रतिम चवीची भाजी तयार आहे मैत्रिणींनो. आपण रेसिपीला सुरुवात करूया. बघूया कशी बनली ती. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वालची भाजी बनवणार आहे. शेंगदाण्याचं कूट टाकून वालची भाजी करणार आहे आपण. तर मी त्यासाठी वाल स्वच्छ धुवून घेतली निवडून सण आणि मिठाच्या पाण्यात बुडवून तिला काढून घेतलेली आहे. तर त्यासाठी मी एवढे लसूण घेतलेले. आता आपण हे मिक्सर मध्ये टाकू. नंतर शेंगदाण्याचा कूट टाकू. साधारण 4 चमचे कूट टाकलाय मी. तर गरज वाटली तर आपण नंतर आणखी वाढवू शकतो. तर याच्यात 1 चमचा चटणी टाकायची. थोडीशी हळद टाकायची. थोडी कोथिंबीर टाकून द्यायची. आणि आता याला दळून घ्यायचं. तर अशा पद्धतीने दळून घेतलाय मी. कूट जास्त जाड पण नकोय आपल्याला, अगदी बारीकच, एकदम बारीक पण नको. तर आपला बारीक रवा असतो ना, तेवढं बारीक करायचं त्याला फक्त. तर हे मी दळून घेतलं. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. आता आपण तेल टाकू याच्यात कढईत. दीड 2 पळी तेल टाकलंय मी. थोडं जिरं टाकायचं. नंतर ही चटणी तळून घ्यायची. गॅस मंदच राहू द्यायचा. त्यात थोडं पाणी टाकायचं असतं, म्हणजे चटणी जळणार नाही. आणि कलर पण छान येईल भाजीला. यात मीठ टाकून द्यायचं. भाजीला पाहिजे तेवढं पुरेसं टाकून द्यायचं. असं तेल सुटेल तोपर्यंत तळून घ्यायचं त्याला. थोडं पाणी जरूर घालायचं मात्र. शेंगा टाकून असे छान परतून घ्यायचे 1 मिनिट.
आता मंद गॅस करून द्यायचा आणि थोडंसं झाकण ठेवून द्यायचं अर्धा मिनिट. बघू शकता मैत्रिणींनो, छान झाली भाजी, शिजून गेली आहे. चार पाचच मिनिटात शिजली ती. तर सार पण व्यवस्थित आहे, बघू शकता. टेस्टी लागतो हा सार. तर अशा पद्धतीने वालची भाजी तयार आहे आपली. तर बनवून बघा मैत्रिणींनो, खूप टेस्टी लागते अशी भाजी. तर इथं आपला व्हिडिओ समाप्त झालाय. तर मैत्रिणींनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. थँक्यू.